नमस्कार. मी डॉक्टर सुचिता अनिल मुद्देदार, कराडमधून आहे. तर आपण सुरुवात करूया. येस. तुम्हाला डॉक्टर का व्हावेसे वाटले? मी लहानपणी ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणच्या आसपासची लोकं वारंवार आजारी पडत होती आणि यातनांनी विवळत होती. तेव्हा मला सारखं वाटायचे की ह्या लोकांसाठी आपण काहीतरी करावे आणि म्हणून मी डॉक्टर व्हायचे ठरवले होते. तुम्ही डॉक्टर होण्यासाठी कोणकोणते शिक्षण घेतले? सर्वसामान्यांप्रमाणे 10वीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर 11वी-12वी हे सायन्स साईडमधून बायोलॉजी हा विषय घेऊन कंप्लीट केले आणि त्याच्यानंतर आयुर्वेदाचार्य ही डिग्री मिळवण्यासाठी आयुर्वेदाचे शिक्षण घेतले. तुम्हाला तुमच्या पहिल्या पेशंटला तपासताना भीती वाटली का? या वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही इतके वेळेस खूप पेशंट बघितलेले असतात, त्याच्यामुळे पहिला पेशंट बघताना नवीन किंवा असं भीती वाटण्यासारखं नाही काही राहत. मग काय मनात विचार आले वेगळे? आपण ह्याला नीट करू शकू ना नक्कीच, आपण दिलेल्या ट्रीटमेंटने हा पटकन बरा होईल ना, एवढे विचार आले होते. तुम्ही 24 तास हॉस्पिटलमध्येच असता का? नाही, अजिबात नाही. आम्ही ठराविक वेळेस हॉस्पिटलमध्ये जातो, ठराविक वेळेस बाहेर येतो, कारण आम्हाला पण घर आहे, आम्हाला पण मुलं आहेत, आमच्याकडे पण पै पाहुणे येतात. त्याच्यामुळे आम्ही पण ठराविक वेळ हॉस्पिटलमध्ये असतो, बाकीच्या वेळ आपले रोजची कामं करत असतो. तुम्हाला डॉक्टर व्हायला किती वर्ष लागली? मला डॉक्टर होण्यासाठी 12वी नंतर 7 वर्ष पूर्ण झाली. तुम्हाला तुमच्या मनाने डॉक्टर व्हायचे होते का कोणी तुम्हाला फोर्स केलं? नाही, मला स्वतःलाही आवडत होते आणि माझी लाडकी आजी, तिला पण खूप आवडायचे मी डॉक्टर झालेले. ह्या दोन्ही कारणांसाठी मी डॉक्टरकी करण्याचे निवडले. तुम्ही कधी कोणत्या पेशंटला ओरडला आहात का? शक्यतो नाही, पण कधीतरी खूपदा सांगूनही पेशंट सलाईन काढून टाकत असेल किंवा काही ऐकत नसेल तर क्वचित कधीतरी रागावे लागते. तुम्हाला कधी अभ्यासाचा कंटाळा आला होता का? डॉक्टरकी करताना माझ्या मनापासून इच्छा असल्यामुळे कंटाळा असा नाही, पण परीक्षेच्या वेळेस टेन्शन मात्र नक्की येत होते. धन्यवाद. धन्यवाद.